दंडवत स्वीकारा. आपल्यासाठी दत्तात्रय प्रभूनं काय केलेलं नाही, जीवासाठी एवढ्या सृष्टीची रचना केली. बाबा आता मी तुमचा कोणाचा जास्त न वेळ घेता, आदरणीय आमचे विश्वनाथ बाबा आहेत, बाबुळगावकर बाबा आहेत, गुरीचे बाबा आहेत, तरी या सर्वांच्या समोर या ठिकाणी मी एक शब्दामध्ये माझी शुभेच्छा देऊन बंद करतो. तर दत्तात्रय प्रभू हे चौयुगी आहे आणि दत्तात्रय प्रभूला आपण सामान्य पामर जीव ओळखू शकत नाही, कारण ते चिराई अवतार आहे. कारण त्या देवाला ओळखण्यासाठी स्वतः बद्रिकाश्रमून दत्तात्रय प्रभू देवल ऋषीच्या विनंतीला मान देऊन माहूरला. कुंभ आणि कुंभ पांचाळ राजाच्या विनंतीला मान देऊन साक्षात दत्तात्रय प्रभू आत्मतीर्थावर आले, पंचाळेश्वरला आले. आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू महाराज सांगतात, भक्तिजनाला घाला हो घाला दंडवत. पंचाळेश्वर सर्वात महान तीर्थक्षेत्र आहे. या कलियुगामध्ये साक्षात दत्तात्रय प्रभूचा रहिवास आत्मतीर्थावर आणि माहूरगडावर आहे. आणि हे माहूर ठिकाण, या माहूर ठिकाणला 12 खांडी जे आहेत, 12 खांडी, एक जर खांड केली तर माहूर नमन केल्यासारखं होते. तर ही 13वी खांड म्हणजे देऊळगावची खांड आहे. टाळ्या वाजवून सांगा. आपल्या लहानपणापासून पूर्वजापासून आपल्याला खरोखर दत्तात्रय प्रभूनं आपलं रक्षण केलेलं आहे. ही 13वी खांड म्हणजे आपल्याला खरोखर माहूर आहे. जर कोणी देऊळगावचे दत्तात्रय प्रभूला वंदन केलं तर संपूर्ण माहूर तीर्थ केल्या एवढं तुम्हाला पुण्य लागणार आहे. असे दत्तात्रय प्रभूचा विशेष जाज्वल्य आपल्या पूर्वजांनी इथं आणून ठेवलेला आहे. असा हा महत्वाचा विशेष आहे. आणि अशी ही यात्रा एवढी भरगच्च असायची, याच्यापेक्षा भरगच्च भरणारच आहे. डिकमळेपर्यंत लाईन राहत होती. तरी चांगल्या प्रकारे दत्तात्रय प्रभूला आपण पामर जीव काय ओळखणार. त्या दत्तात्रय प्रभूच्या अगाध लीळा आहेत. काय अगाध लीळा आहेत. दत्तात्रय प्रभू हे दोन्ही संप्रदायाचे गुरु आहेत. वारकरी संप्रदाय, महानुभाव संप्रदाय. आमची ज्ञानेश्वर माऊली म्हणती, अवतार उदंड होती अवघीची विलिया जाती, तैसे नव्हे माझी दत्तमूर्ती नाश न पावंती कल्पांती. म्हणून एकनाथ महाराजांना, आनंदगीर महाराजाला, दत्तप्रभूंना दत्तप्रभू फकीराच्या वेशात भेटले. दत्तात्रय प्रभू फकीराच्या वेशात भेटले. कोणाला गोंधळ्याच्या रूपात भेटले, कोणाला पारध्याच्या रूपात भेटले. माझ्या चक्रपाणी प्रभूला व्याघ्र रूपामध्ये भेटले आणि परशुरामाला पारधी रूपात भेटले. अशी ही दत्तात्रय प्रभूच्या आगाध लीळा आहेत. आपण सर्वांनी ह्या दत्तप्रभूच्या स्थानाला कधीच विसरायचं नाही, कधीही विसरायचं नाही. कारण दत्तात्रय प्रभू हे जागृती देवस्थान आहे. या कलियुगामध्ये आपल्या सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंना सांगितलं, हे दत्तात्रय प्रभूचं नाम हे अमोघ दर्शन आहे. अशा प्रकारचं हे या ठिकाणचं जे तीर्थस्थान आहे. बंधूंनो, हे पूर्वजांनी आपल्याला इथं संस्कार घडवून दिले, पूर्वजांनी घडविले संसार. माऊल्यांनो, तुम्ही सुद्धा तुमच्या लेकरांना चांगल्या प्रकारे पंथाची शिकवण द्या. देवाच्या लीळा सांगा, पंचावताराच्या लीळा सांगा. म्हणून आदिवासी बंजारा समाजामध्ये तंड्यावर असणाऱ्या महिला सुद्धा म्हणतात, माहूर डोंगरी माझा देव बसला, पहाटे 4 वाजेला देवाचा गजर माहूरला. अशी दत्तात्रय प्रभूची आघात लीळा आहे. दत्तात्रय प्रभू आमच्या पूर्वजांनी, आमच्या धोंडीकर काकांनी, माननीय रुस्तुमरावजी दुधाटे, सरपंच साहेब आदी सर्वांनी मिळून श्रद्धास्थान म्हणून या 4 शिवाच्या परिसरातलं हे श्रद्धास्थान आहे. म्हणून या परिसरामध्ये सगळ्यांना एकच सांगितलं की दत्तात्रय प्रभू हे चहुयुगी चिरायू अवतार आहे. म्हणून या देवाला विसरायचं नाही. हा देव सगळ्यांना जागृत करणारा देव आहे. म्हणून माझे संत म्हणतात, माहूरगडावर राज्य करणार हे दत्तात्रय प्रभू देऊळगावचा दत्त म्हणजे भूताकेताला टोळे देऊन भक्ताचं रक्षण करणार श्री दत्तात्रय महाराज की
म्हणून तुम्ही सर्वांनी मिळून या शुभयात्रेच्या निमित्ताने बंधूंनो मी शुभेच्छा देतो. आज महानुभाव संप्रदायामध्ये ज्या सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूची काशी असणारं कनासी, त्या कनाशीला सुद्धा आजचीच यात्रा असते. शुद्ध चैत्र मास पौर्णिमेस फक्त महानुभाव पंथामध्ये यात्रा भरती ती कनासी आणि परभणी जिल्ह्यामध्ये यात्रा भरती ती दत्ताची. अशा पद्धतीने पुढे आपण सर्वजण मिळून या शिबिरमध्ये सर्वांनी सहभाग घ्या. सर्वांना माया हो, लेकरांना चांगलं धर्माला लावा. आम्हाला वेळ मिळत नाही, वर्षाला आपण एकदाच भेटतो, वर्षाला सुद्धा एकदाच इथे येतो. हवा वेगाने नव्हती, हागेपेक्षाही त्यांचा वेग होता. अन्यायाविरुद्ध त्यांचा विचार नेक होता. असा जिजाऊ मातेचा शिवबा लाखात नाही तर जगात एक होता. त्यांनी हा धर्मरक्षण केला, जगात त्यांनी धर्मरक्षण केला. महानुभाव संप्रदायाचं पोगरवाडीला छत्रपती शिवरायांनी चक्रपाणी महाराजांचा भव्य मंदिर उभारलं. असा एकच राजा जगात होता. अशी शिकवण द्या तुमच्या मुलांना, मला एवढं सांगायचं. दंडोत प्रणाम. असेच तुम्ही सर्वांनी भावपूर्वक दत्तात्रय प्रभूचं नाम लीळा मूर्ती चेष्टा चारी साधनावर श्रद्धा ठेवून परमेश्वराची सेवा करा. दंडोत प्रणाम एवढी मी तुम्हाला या ठिकाणी शुभेच्छा देतो. आता श्री दत्तात्रय महाराज की. आदरणीय श्रद्धेय